पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस भाजपमध्ये एक्सपोज्ड वॉर, जबाबदारी वेळी गायब असा उल्लेख करत शीर नसलेल्या व्यक्तीचा फोटो काँग्रेसकडून पोस्ट, तर काँग्रेस पाकची पीआर एजन्सी भाजपचं प्रत्युत्तर। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची ही मागणी। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य देशविरोधी, कडक कारवाई करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी, तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण, वादानंतर वडेट्टीवारांनी मागितली माफी। पहलगाम हल्ल्याचे आणखी 2 थरारक व्हिडिओ समोर, झिपलाईन करताना एका व्यक्तीनं रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना कैद, एनआयए करणार झिपलाईन मालकाची चौकशी। सिंधुदुर्गच्या दौडा मार्गमधील साटेली भेडशीमधील अनधिकृत मदरशामध्ये सापडली हत्यारं, बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू देत होता प्रशिक्षण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात। महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम, महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण, गोगावले भुसे माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांची नाराजी। मुंबईच्या वांद्र्यातील क्रोमा शोरूमला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 30 गाड्यांसह एनडीआरएफची टीम आणि फायर रोबोटकडून आग विझवण्याचा प्रयत्न, पहाटे 4 वाजता लागलेल्या आगीवर अद्यापही नियंत्रण नाही। पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर, सायंकाळी 7च्या सुमारास बिबट्या दिसल्यानं विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचं धडाकेबाज शतक, 35 चेंडूमध्ये रचला विक्रम, वेगवान शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी दुसरा फलंदाज, नातेवाईकांकडून जल्लोष।